नमस्कार मित्रांनो, आज आलो आहोत सायन्स पार्क पाहण्यासाठी। पाहू शकता आपण, आम्ही सगळे आलो आहोत। मी केश पाहू शकता, हे सायन्स पार्क आहे। पाहू शकता सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ते पाहू शकता आपण, सायन्स पार्क पाहण्यासाठी आलो आहोत। पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क या ठिकाणी कॅश पण आलेला आहे। हे बघा, देशाचे व पूर्ण जगाचे वैज्ञानिक पाहू शकता। अतिशय छान असं सायन्स पार्क आहे। हे बघा, बघा सायन्स पार्क। इकडे बघून करा। मी बसू का की अंशला बसवा? हे बघा, इथं स्वतःला उचलायचं आहे। सायन्स पार्क मध्ये असं भरपूर साऱ्या कृती आहेत करून बघण्यासारख्या। हे बघा, ह्याने जे करतात ते इथं सांगितलेलं आहे। बघा, याच्यामध्ये असं प्रत्येक जागी लावलेलं आहे पोस्टर, चार्ट, काय करायचं, काय कृती करायचं, हे सगळं सांगितलेलं आहे इथं। हे बघा, स्वतःला उचला। झाले की येणच नाही। उचल की आज आईला मदत करत आहे। साडी छान दिसत आहे बघायचं। हा काय प्रकार, हे बघा, हे सायन्स बघा, हा काय प्रकार आहे बघा। ह्याला बघा, आता आपण खाली टाकाय बघतो जाते का बघा। हे बघा, खाली नाही जात। कॅश बसला इकडे, आलं कॅशच्या अंगावर, आलं आलं आलं, नाही 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 नाही, आलं आलं आलं, नाही 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 नाही। हे बघा, काय तर सायन्स आहे, वेगळंच आहे। येते पण जाते पण खाली येत नाही। हे बघू शकता, हे खाली नाही येत। कॅश बघतोयच, हे बघा आहे, हे बघा आहे, काय प्रकार आहे असला हा। आलं आलं, कॅशच्या अंगावर आलं 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 आलं। अद्भुत असं सायन्स पार्क। काय दिसलं ग? चित्र चित्र दिसते रंगीत। हा का? रंगीत रंगीत चित्र दिसायला छान। ओके। हा, फिरवा तसं गोल, पूर्ण मध्ये घ्या तोंड तुमचं, म्हणजे सगळे चित्र दिसतात रंगीत रंगीत। एंट्रीसाठी मध्ये येण्यासाठी एंट्रीसाठी एवढे चार्जेस घेतल्यात, एवढे जास्त,
पण त्याच्यामध्ये बघण्यासारखं पण खूप छान छान आहे. सायन्स. कियांशला सुद्धा 60 रुपये. कियांश 2 वर्षाचा आहे, तरी त्याला सुद्धा लहान मुलांना सुद्धा 60 रुपये आहे एंट्री पास. पण त्याच्या आतमध्ये बघण्यासारखं पण खूप छान आहे. आज भी पाहतोय दिसतंय का बाबा? काय आहे? हे बघा इथं काय म्हणलंय, असं प्रत्येक इथं बोर्ड लावून सांगितलंय की आपल्याला काय कृती करायचं. हे इथं असं बोर्डवरचं वाचायचं आणि तिथं जाऊन आपण कृती करायचं. हे बघा ही झाड दिसलाय ते खालची. तिकडं कशाला? अहो तिथून काय बी नाही, रोड आहे तिथं फक्त. झालं पुढे मध्ये असेल ना. हे बघा इकडं खूप छान छान प्राणी आहेत. हे काय आहे? गेंडा आहे, गेंडा वेगळाच गेंडा आहे. काय आहे बाळा? बाळा काय आहे? काय आहे? ते बघा प्रत्येकाचं इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे काय आहे, कसं आहे, सगळं काही प्रत्येकापुढे बोर्ड लावलेलाच आहे. जातस का बाळा पकडायला तिला? हे बघा नको, ये पुढं पुढे ये. काय आहे? थांब इथं बघू काय आहे. हो बघू इथं लावलेलं आहे. प्रत्येकाचं एक्सप्लेन केलेलं आहे इथं बोर्ड लावून. अरे की अंश इकडं बघ, हे कसलं आहे? वाव, काय आहे तिथं? कसला आवाज येतोय? की अंश कान लावून बघ काय आहे, कसला आवाज येतोय? कान लावून बघ काय आहे बघू. नलिकापथ. या प्रतीक्षकामध्ये निरनिराळ्या लांबीच्या नळ्यामध्ये विभिन्न वारंवारतेचे ध्वनिक निवड व वर्धन करणे शक्य होते. या ठिकाणी 8 नळ्यांचा वापर केलेला आहे. प्रत्येक नळीच्या लांबीनुसार तिची एक विशिष्ट अनुनाद वारंवारता नैसर्गिक कोटी असते. तुम्ही लहान नळीशी कान लावा, तुम्हाला उच्च कोटीचा स्वर ऐकू येईल. मोठ्या नळीपासून लहान नळीपर्यंत प्रत्येक नळीच्या टोकाशी कान लावला असता आवाजाची कोटी हळूहळू वाढत गेलेली दिसेल. ओ पकडा बरं, मी करून बघते. घ्या ते ना मला डायनासोर आहे. किती भारी डायनासोर आहे. कसा आवाज येतोय? वेगळाच आवाज येऊलेला आहे कसलं तर. हा का? असं गाड्या चाललेला आवाज येईल. गाड्या मोठे ट्रक जात नाही का तसा आवाज येऊलेला आहे. हा का? किंवा पाहतो का तू आवाज? इथं वेगळा आला बघा. वरच्यावर जास्त येऊलेला इकडं आवाज. हा का? तिथं जरा कमी आला, इथं जास्त. सगळे चेक कर बरं. हे सायन्स आहे. सायन्स पार्कमध्ये सायन्स पाहायला भेटते. प्रत्येक नळीमधला वेगळा आवाज आहे. कान लाव लवकर.
कॅश पण कान लावून चेक करतोय. ओके. प्रत्येक नळीमधला वेगळा आवाज आहे. मस्त आहे. खूप खूप काही आहे बघण्यासारखं. चला पुढून तिकडे जाऊ. सायकल पाहण्यासाठी जाऊ. सायकल आहे तिथे. कियांश चल बाळा. कियांशला पण खूप मजा येत आहे फिरायला. काय झालं? हा आणा टोपी आणा. टोपी आणतो म्हणून पळतोय. कुठे ठेवून आलास टोपी? कुठे टाकलास? हॅलो गाईज, खूप काही आहे बघण्यासारखं इथं तुम्हाला. हे काय आहे बघू. तुमचे वजन पहा. वजन बघायचं आहे वाटतं. तुमच्या वजनाप्रमाणे 15 किलो 50 किलो. थांबा 1 मिनिट वाचू तर द्या म्हणजे समजेल काय करायचंय. किलोची खूण असल्याचे फळीपैकी एक फळी निवडून उभे राहा व मागे पुढे सरकून फळीवर विरुद्ध बाजूला असल्याचा वजनाचे समतोल रोखण्याचा प्रयत्न करा. पडलो खाली. 80 किलो. 80 किलो झालं का? मग माझं किती होतंय? थांबा काय म्हणले. समतोल साधता होता खूण म्हणजे दर्शवले गेली. तुमचे वजन तुमचे वजन नौचाकीची भार व बल हे कसं आहे की वजन बघायचं मला समजायला नाही. तुम्ही पकडा बर. समतोल असावा म्हणजे एकाच साईडला थांबायचं नाही. भरमधात थांबायचं आहे. समतोल. पुढे जावा अजून. हा नाही अजून पुढे जावा. पुढे अजून जावा. किती वजन आहे म्हणजे इकडून उचलतंय व आपलं वजन किती आहे ते. जावा पुढे अजून. जावा 80 किलोला. 80 किलोवर झुकला तुमचा. हा नाही. हा या मागे आता मला बघू द्या माझं. तेव्हा का बघा 50 किलो ते नाही 80 किलो आहे वजन तुमचं. कियांचं पहिला आता निकिताचं बघूया. तुम्हाला काय वाटतंय किती असेल माझं वजन? बघू आता 100 किलो असं लागतं. 100 किलो. 80ला नाही, 70ला नाही, 50ला झुकतोय. 50 किलो काय 50 दिसतंय. 60 वर ये बरं जरा मागं. 7 किलो आहे का? नाही. परत जा पुढं जा. 60 वर पाय ठेवू. 60 पाशी जरा पुढे घे पाय. नाही 50ला बघ. 50 50 आणि 55. 60च्या मध्येच आहे. प्रत्येकाला वजनाचं हे लिहिलेलं आहे. वजन लिहिलेलं आहे. 60च्या मध्ये आहे. कियांचं बघा. कियांचं चेक करा वजन. समजेल का जरा मला. पारदर्शी. व्हॉट इज पारदर्शी? पारदर्शीच्या शेतातून पाहून बघ वर काय दिसतंय. इकडून तर सगळं पलीकडचं दिसायला. आता इकडून बघू काय. खरं ते इथं बंद आहे ना. इकडं तर नाही. ते बंद आहे बघा ना. इकडली साईड बंद आहे. इकडली साईड बंद आहे तरी पण हे इकडलं दिसतंय त्याच्यातून. हे पाहू शकता आपण. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. तिकडचं बंद आहे तरी पण इथून पलीकडचं सगळं दिसलेलं आहे. 1 मिनिट. हा हे बघा शकता. मोबाईल मध्ये घ्या असं कॅमेरा. बघू शकता हे बंद आहे तरी पण पलीकडचं दिसतंय सगळं. बघा हे कसं सायन्स आहे. तिकडून तर बंद आहे तरी पण सगळं पलीकडचं दिसलेलं आहे. असं कसं दिसू शकतं? असं कसं दिसू शकतं? हे सायन्स आहे. हा होय. कस काय
मी कस काय दिसत नाही? म्हणजे फक्त हे झाड तीन दिसतात वाटतं, चित्र झाड. की अंश गाडी चालू करलेस. कोणती गाडी आहे? चुप चुप. मोटरसायकल आहे का? चल पुढं पुढं बघू अजून काय काय आहे. ये पप्पा काय बघलेत रे? ये बर मध्ये बघू आपण पप्पा काय बघतात. चला चला चला. हे काय आहे वेगळंच? हा काय प्रकार? आवाज ऐकू तुम्ही? बाई हा काय प्रकार? कसला आवाज येतोय ऐकू? की अंश तसं नको करू. काय म्हणलं? काय करायचंय कृती? वाचलो का? आता बघा इथं काय सांगितलंय की इकडून एक जण कान लावून बघायचं आणि आपल्या मित्राला पलीकडून जाऊन बोलायला सांगायचं हळू आवाजात, तर इकडं यांना ऐकू येणार. मन बघू आता येते का? मी हळूच बोलते, तुम्ही ओळखा मी काय बोलले ती. मी बोलते बघा, मी बोलते आता, बघू ओळखतात का त्याने काय म्हणतात ते. कामाला जायला उशीर होलाय का नाही? कामाला जायला उशीर होलाय का नाही? कामाला जायला उशीर होलाय का नाही? हा? कामाला जायला उशीर होलाय का नाही? कामाला जायला उशीर होलाय का नाही? कामाला जायला उशीर होलाय का नाही? येऊ लागले का नाही? काय आहे ती? क्रिया आणि प्रतिक्रिया. आपण प्रथम आसनावर बसा आणि मध्यभागी असलेल्या दंडास फिरवून छत्रीला हळूहळू फिरवा. तुम्ही छत्रीच्या विरुद्ध दिशेनं फिरत असल्याचे निरीक्षण करा. क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्याच असतात, परंतु त्यांची दिशा परस्परांविरुद्ध असते, असे न्यूटनचा तिसरा नियम सांगतो. तुम्हाला काय भास होऊ लागलाय? हां हा का? वेगळंच आहे काय तर सायन्स. हो इथं गेम आहे. इकडे या गेम आहे. इथं डोक्याची दही करायचा गेम आहे. क्रेझी व्ह्यू. काय म्हणले? डोळे, हात व मेंदू यांचा परस्पर सन्मानावर आधारित असा हा खेळ आहे. बघूया काय आहे. सगळे गोळे आतमध्ये घालायचे मन ह्याच्यात. ओ इकडे या. ह्याच्यामध्ये आतमध्ये घालायचं मन. हे वाटतो तितका सोपा खेळ नाही मन. बघू तर करून ट्राय करायला काय हरकत आहे. हा जवळ आला बघा, जवळ आला बघा. घाला 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 मध्ये घाला. अरे शर्ट गेलाच नाही. तुम्ही धरा बरं, मी बघते एकदा ट्राय करून. जातोय का? अरे फिरनास की इकडं. ये गेला की मध्ये. नाही ते खाली अरे छोट्या ह्याच्यामध्ये पाहिजे घालायचे. छोट्या थांबा त्याच्यात मी घालते की. गेला. ओके गेला. वेगवेगळे हे उपकरण आहे तिथं. मित्राला फिरवायला सांगा म्हणला. वेगवान गिरकी घ्या, खुर्चीत बसा. रस्सी खेच आहे. दोघांना टग ऑफ खेचायचं आहे. वॉर रस्सी. एक साईडला तर मी खेचन, तिकडून कोण खेचते? चला रस्सी खेच आहे. पुढे चला. धोका खेळायचं, मला धोका खेळायचे. थोडक्यात पहा सायन्स पार्क असं असतं. हे बघा
पाहू शकता. इकडे बघा इकडे काय बाय सायकल बघ सायकल. थोडक्यात बघू शकता हे काय नुसतं बटन दाबायचं. मित्रांनो हा एक छोटासा सायन्स पार्कचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला नमस्कार बाय सर्वांना. हॅप्पी इंडिपेंडन्स डे 79वा 69वा. चला ठीक आहे बाय.